माथोवासांशी आपण बोलतो. गेले 2-3 दिवस झालं ही व्यक्ती ईश्वराच्या करुणेला प्राप्त आहे आणि सर्वज्ञ तन्माता काल झोळीशी प्रणयन झालं आणि स्वामींनी विधी विधिला. स्वामी विधी कसा सांगतात? झोळी धरू जाणार, आली भिक्षा घेऊ जाणार, पायाची वास पहावी, द्वाराची वास न पहावी, हाताची वास पहावी, झोळीची वास पहावी. सांगा काय कळलं? परत वाचतो. झोळी धरू जाणार म्हणजे काय? बर, मग धरले पुढे. ती झोळी आहे. झोळी आपल्या दत्तात्रय प्रभूंकडे पण झोळी आहे ना. ही झोळी प्रथम कोण्या अवताराने पुन्हा अवतार केली आठवायची ना, त्या अवताराने आपल्याला असं विशंखला आठवायची. आपण संन्यास्त होतो, शिखासूत्राचा त्याग करतो, तेव्हा त्या झोळीची लग्न. झोळीशीच का लग्न? गाठीशी का नाही? त्या वस्त्राशी का नाही? असं तुम्ही विचार, तुम्ही मोठ्या जणांचा वयाच्या तिथे विचार करायचा. नंतर झोळीचा गुन्हा. झोळीत एक कपडा आहे, 4 गाठी इकडून 2 गाठी जो आहे, मग त्याला धरायची एक कला असते. धरताना आपला चालताना पाय लागून असं आगडम बगडम नाही चालणार. झोळीच्या पद्धतीने धरून मग कशी जायची? अशी डायरेक्ट खाली नाही, झोळी अशी जायची समोर. तुमची गोष्टी समोर पाहिजे, चालताना डावा हाताला लपवास तुझ्या हातात तशी जायची. अशी खाली नाही सोडायची तिला. लेफ्ट राईट करत चालले बाबा दिसतेला असं नाही. ते असं गावरान नाही. झोळी दत्तात्रय प्रभूंची झोळी मागताना कशी ना, ह्या कल्पना चित्रात आपण रंगत नाही म्हणून तुम्हाला काय कळत नाही. तुम्हाला म्हणजे बऱ्याच 80% लोकांना झोळी घालायचं माहितच नाही. 90% लोकांना. आपल्या इथे येतात भिक्षेला, ते जास्तीत असतात आगडम बगडम. फार मध्ये येऊन लगेच तिथं येऊन बोलणार, काय बाई म्हणतं बरी आहे का, हे म्हणणार तुमचं बरं चाललंय का, ते म्हणणार तुमचे लेकरं बरे चालले का. हा त्या झोळीचा अपमान आहे, आणि ज्याने झोळी दिली त्याचा अपमान आहे. म्हणून स्वामींचा विधी कुठल्याही विधीला स्पर्श करताना माहित असलं तर करावं, नाही तर मग ते लाईट सारखं होतं, करंट दुखतो झटकन. मग काय त्याचं महत्व नाही. ज्ञान असतं तर तो विधीला स्पर्श करायचा, तर आचरायचंच नाही. पुन्हा विधी लावून घेण्यात काय मजा नाही, म्हणून तो विषय नको. तर ती झोळी धरू जाणार, भिक्षेच्या वेळेला गाठी ही धरू जाणार, असा तो गुढा आहे तिकडे अभ्यासाला होता.
योग्य पद्धतीनं तो साधू तर दारात जाताना ती साध्वी बाई अशी व्यवस्थित गेली पाहिजे. त्यांच्या दारात ती गेले की बया अंघोळ करत नागव्यानं आली दीक्षा कोणती तशी जवळ घेतली कोण होती करण नाही लागत छान 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 अभ्यास आहे. इतकं धुळीचं महत्व आहे समाजातून धुळी फिरली म्हणतात. तर तुमची झोळी फिरली लाज वाटत काही काम नाही आत्मा ईश्वराच्या हातात डोळे आहे ना आपण भीक मागितली भीक नाही आहे विष्णू आपण समाज उद्धारक आहोत. त्या घरातलं शीत आला साखर आली खरंच त्या घरातले सगळे संपत्ती बाकी भरून आधी चाल झाली. तुम्हाला फिरवलंय देवाने तुम्ही बँक आहात समाजाची समाजाचे योग्य अशा अनेक प्रकारचे अनेक अँगलने ते विचार तुमच्या डोक्यात असा अभ्यास झाला पाहिजे की ते उगाच हातात नाही तर ती घेतल्यानंतर धरल्यानंतर दीक्षा घेऊ जाणार ह्या घेण्याची पण एक कुशळत असते. डोळे घालून काय काय आला असं तोंड वाचून बघायचं नाही त्या लोणचं आणायची बाई असलं नाही. आणि घरात तर मग गाय म्हशी दिसतात मग ताक असेल की थोडस मला वाटलं स्वप्नात माझ्या ताकद दिसलं रोमान आता तू वाटवत केलं त्या धुळीशी बोंबलायला मी अशा अनेक क्वालिटी असतात दिसायला. मला देवाने स्वप्नात सांगितलं म्हणून बाई तुझ्या दारात आलो गो तर वाईट पाहिजे किती भाग्यवान आहात कशाला भाग्यवान किंवा काय करायचं त्या बाईचं भाग्य पाहून तुला झोप ना पण ते असं कार्यक्रम चालतो म्हणून ते सांगता आली भिक्षा घेऊ जाणावी आणि आपल्याच पायाची वाच पाहावी पुढलाचे पाय पाच बसू नये. पाय का सांगितलंय ते सगळं मला सांगता येणार नाही तुम्हाला अर्ध्या तासात काय सांगता येणार तुम्हाला वाचून कुठे शोधणार नाही पायच का नाही पाहिजे आपल्याच पायाची वाच का पाहावी किंवा पुढल्याच्याच पायाची वाच पाहावी. पायच का सांगितलं पुढला तोंड का नाही सांगितलं थोबाड बघायचं थोबाड पुढला त्याच्या पायाकडे पाहायचं का आपल्या पायाकडे पाहायचं हा आपल्या पायाकडे पाहावं म्हणजे फार बारीक कॉमेंट आणि रिक्षा घेऊ जाणार मी रिक्षा मागितल्यानंतर ती द्यायला आली मग मला घ्यायची आहे ना ती घेण्याचा पण वेळ नसेल तर आला विठो पाय हा नाव तिथे स्वामींनी पाय सांगितलं आहे ना त्या वचनादी असं एवढा मोठा तरी अभ्यासाची तरंग आहे अभ्यासाच्या तरंगावर तो साधूचा विधी चालतो विचाराचा हात धरून तो आचार करतो. आचार करताना विचार नसेल तर तो आचार भ्रष्ट होतो. सध्याचा काळ तसा आहे. स्वामींनी सांगितलं म्हणून मला बोलायला लागतं मग त्या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमाने असा गोंधळ चाललाय माझ्या वाक्यांचा खूप विचार करतात लोक कोण करतात नेमकं म्हणायचंय काय मग स्वामींना म्हणायचंय मी तर जीवच आहे आपण त्याचे समीक्षा करतो ना आपण चिंतन करतो की नाही असं असायलाच पाहिजे तर ती घ्यायला सुद्धा माइंड लागतो म्हणजे मागायला अक्कल लागेल घ्यायला अक्कल लागेल. आजची जोडी आपण जे देतो त्याला लगेच जा म्हणायचं 5 घर मागून तो इतर भिकाऱ्यासारखा जातो 5 घर मागून अविक भिक्षा आहे की नाही अविक भिक्षा अविक अटन
अविधीपूर्वक स्मरण, तर सगळं अविधीपूर्वक असं होत. झोळीची पायाची वाट पाहिजे. आलीच नाही पेक्षा ती एक मनगटी झाली. घरातून टिंब आलंच नाही कोण गिराईक, तर द्वाराची वाट नका. द्वार का सांगितलंय? घराची वासना पाहणे म्हणलं नाही. तुम्हाला अभ्यास कसा करायचा हे शिकवणार आहे. तुम्ही प्रश्न निर्माण करा ना स्वतः. झाड असतं, तुळशी वृंदावन असतो प्रत्येक घरामध्ये. तुळशी असते, घराच्या बाहेर रांगोळी काढलेली असते. सडा संमार्जन असतो. सडा संमार्जन पाहिजे. तुळशी बघावी. तुळशी का पाहिजे ते त्या घरात लावतात, समजतो ती बाई किती आहे माइंडेड, अक्कल. तुळशी तू आळेली आहे का, तर पिंडवर पाणी टाकलंय का, आमची तर दिवा लावून. ते तर नैसर्गिक आहे, पण इथे आपल्याला काय करायचंय, त्याची वाचवायची. दार म्हणजे पूर्ण वरचं पाहिजे, खालच्या दारात उमरं पाहिजे. द्वाराची वासनता. द्वार पण बघायचं की द्वार मोठे गडबड. असे अनेक अँगलने तुम्हाला चिंतन करावं. द्वार नाही पाहिजे, पायाची वाट नाही पाहिजे. आणि काय आता द्वार सांगितलं स्वामी, हाताची वाट नाही, हात कावर नाही पाहिजे. आणि हाती हक्क नाही पाहिजे. आता आजकालचे हात तर फार रंगीन आहे. नख पॉलिश काय, नख वाढलेले काय, ते हात दाखवून अवलक्षण सोपे सांगितले. विश्वामित्राने हात बघितला, कुणाचं पाहिलं आपण, रंभा आली. स्वामीने सांगितले ना, रंभा काग आली. रंभेचा हात पाहूनच त्याची दुसरं भंग कार्यक्रम संन्यासच गेला डोंगरात. डोंगरात संन्यास बघून गेला, गेलं विश्वामित्र रंभेचा. म्हणून ते मालिका पाहणारे म्हणतात रंभा हो हो हो. त्या पिक्चर मध्ये पण तर रंभा जाणली बघा. तर हे असं हातामध्ये शृंगार असतो, मेहंदी काढलेली असते, असा अनेक प्रकार असतात. ते काकण असतात, हातामध्ये रिंग शिरोमणी असते. मग हा भावल्या हात बघितला, माझं लग्नाच्या मला अशी घातली होती, माझ्या बायकोचा असा हात होता, माझ्या बायकोची अशीच बोट होते. एक तो हात असतो. किंवा मग माझ्या मुलाचा हात असाच होता, माझी मुलगी अशीच होती. त्याला कुठला भाव अभिव्यक्त होईल सांगतो. आणि संन्यस्त म्हणजे जीवन म्हणजे काय असतं, तर ते भावशून्य जीवन. तुम्हाला ज्ञान असेल ना, हात पण बघा. अभयसाने पाहिला म्हणाले, माझ्या स्वामींचा हात म्हणाले, स्वामी मला सांगा आहे ना. स्वामींची बोट पाहिली म्हणाले, कोणी पाहिली म्हणाले, हे तर माझ्या मुलाचा बोट. हे जर तुम्हाला व्यक्त होत आलं तर बरं आहे, नाहीतर बाळ हे त्या भावनेचा स्तरावर संन्यास असतो.
संन्यासाचा स्तरच मुळात भावनेवर विचाराच्या तरंगावर संन्यासी हा आपला चलत असतो. म्हणजे आपल्या या शब्दांच्या माध्यमाने समाजाच्या बऱ्याच अंधश्रद्धा दूर व्हायला सन्नस्त 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 होऊन स्वामींनी काय सांगितलं तुम्हाला पाण्यात बुडकवून असं म्हणणं म्हणजे संन्यास होता. स्वामींनी संन्यासाचं ऑपरेशन लय चांगलं केले. आपण त्याला समजताना वेगळं गळ्यात गाठी, गाडी वाढली, बुवा आहे का नाही? हा संन्यास नाही, वेगळा कार्यक्रम आहे. तसा आता इथे काय काय नाही पाहायचं, हात नाही पाहायचं, दरवाजा नाही पाहायचा आणि धुळीचीच वास पाहायची. उभा राहिल्यावर मनगटी करताना कधी किती असं तास वर करून बघायचं, तसं नाही, धुळीचीच वास. आता धुळीची काय वास पाहायची, पायाची अंकशी वास पाहायची उभं राहिल्यावर काही मजा धुळीच का वास पाहायची धुळीची, असे अनेक विचार करून स्वामींनी सांगायचे. आपण चिंतन करू शकतो, सोप्या सोप्या गोष्टी आहेत. वास का पाहावी, धुळीचीच का पाहावी. एक कारण सांगतो, बाकीची कारण तुम्ही शोधा. मनगटी सुरू केली तुम्ही, ज्या गोसाळ्याने झोळी दिली त्या गोसाळ्यांचा हेतुत्व चिंतन करतो, ही करुणाकरण. या घराचं आणि तुमचं या धुळीचं नातं काय आहे ते मला माहित नाही. तुम्ही सांगितलं म्हणून ही धुळी इथे आणली, बाकी पुढचं तुम्ही. माझ्या ज्या मिनिटात आली तर मी घेऊ, तर चल मग चला मजा. आवाज देऊन किंवा हे नालायकच आहेत, नास्तिकच आहेत, आणि अक्कलच नाही, कशाला घर बांधले, थोडं मोठं तर दिसतंय की पोतेचे पोते पडले, हे आपला फालतूपणा नाही करणार. हा तुमचं कधी चांगलं नाही होणार, साधूदारात आलाय सोन्यासारखा, जास्त फालतू प्रपंच नाही केलं, तुम्हाला अधिकार नाही दिला देवाने. फक्त जोडीची वास बघायची, ज्याची जोडी आहे ना त्याची वास बघायची आणि जा पुढं गपचित निघा. मी काय सांगितलं तर ते काय तुमचे गाई आहेत का, ते काय आपले ऋण तरी आहेत का ग्रस्त मंडळी, तर दिलीच पाहिजे असं काय नाही ना. कसं वचन आहे ते, तो अँगल वेगळ्या दृष्टीने फिरतो, पण ते काय आपले देणे काही नाही. हा आणि आपण त्याचा सगळा वेगळा विचार असतो आपल्या मठामध्ये. थोडं मोठं शिजवायचं, खायचं नाही टाकून द्यायचं, खायचं नाही टाकून द्यायचं, आणू सांडायचं. आपल्या काही जमिनी नाहीत किंवा जॉब नाही, आपण देवाने दिलेलं आहे ते, मग त्याचं नियोजन आपल्या माहिती करावं. चतकुर अर्धी भाकर कमी पडली म्हणून काही मरणार नाही आपण. पुरलं नाही पाहिजे, पुरलं नाही तर मग कसं मग करा, पण हा त्याला हिटपर बनवायचे, संध्याकाळी सकाळचे संध्याकाळी खायचे, संध्याकाळी परत करायचं, सकाळी खायचे, कसं का करायचे. देवाने दिलंय ना, मस्त छान खा, व्यवस्थित आणि मस्त खा, टाकून दे. हे वचन लगेच लगेच भंग होत. हे वचन सगळे ऍक्टिव्हेट आहे, देवतेला सगळे वचन माहिती आहे का स्वामींनी सांगितले, सगळे वचन माहिती आहे. बसा 15 मिनिटं बसायचे आपण. तर वास नाही पाहिजे, वास धुळीचीच पाहिजे.
स्वामी म्हणाले चातुर्वर्ण्यम चरेभिक्षम या शास्त्राची अनुसरिजे. ही मोठी गंमतच आहे. चातुर्वर्ण स्वामींना अभिप्रेत तिथे या, आणि तुमची चरय भिक्षा आहे. चरय वेती चरय हा वेदाचा सिद्धांत मानलेला. म्हणजे काय समजून घ्या, आता पुढील सृष्टी समजा. काय तुमची भिक्षा चरय वेती चालत राहते बिचारी. झोळीची लीळा आठवतं, त्याला नाम गोळा मूर्ती चेष्टा म्हणतात. ती झोळीच का पाहिजे तिथे, तुम्हाला ती चेष्टा आठवायची. ज्या देवाने झोळी दिली ती चेष्टा तुम्ही का आठवताय. ज्या देवाने झोळी दिली तो देव इथे या दरवाज्यात मला आलाय का, मग तो खाली अंगठ्याची वाट करते की स्वामींचा ती चरणीचा अंगठा असाच असेल. तुम्हाला जग पाहायला नाही पाठवलं, जगदीश पाहायला पाठवलं. पोट भरण्यासाठी जोडी नाही तर केव्हा भिकारी पोट भर, भिकारी करोडपती आहे इंडियात. तुम्ही स्वामींचे राज म्हणतो ते काय हलकेपणा आहे. ते दिल ना स्वामी चार भाषा पृथ्वी येसने रवानाचे नेहरू येसनी प्रचंड ब्रह्मांड आपल्यासाठी केलं. ग्रस्तांना जे भेटतं ते आपल्यासाठी भेटतं ना. त्यांना नाही दिलं तर ते समजेल, त्याचा ते विचारच करू नका. असे या विचारावर या शास्त्राशी अनुसरी. या म्हणजे काय, शास्त्र म्हणजे काय असं चिंतन करत बसता तुम्ही. घर ना निवडी भिक्षा बंद करून घ्या. ओळख त्याच्या घराण्याचा बंद करून. तुम्हाला असा भ्रम आहे का शास्त्र येतंय म्हणून, असं तर नाही ना काय. अभ्यास केलाय हे कुठल्याही क्षणाला तुम्हाला हे करावं लागणार आहे. जीवनाच्या कुठल्या तरी टप्प्याला मग तुम्ही राहणार कशात आहे. प्रसंगानुरूप तुम्हाला हे उभं राहायला पाहिजे. तर घर न निवडायचं, घर निवडून केली तर काय होईल, कार्यक्रम गजव. ओळखतेच्या घरा नव्हताय, ओळखीच्या घरी गेले तर ओळखीचे घर नाही, लय लटांबळ त्याच्यामध्ये. ती शरीर डोळी पाहणार आहे तिथं ओळख असणार. 7-8 लेकरं बाजूला, तिकडून दोन त्या माणसाचे किती होते, खांद्यावर इकडे दोन. डोईवर पाळणा होता का नाही, पाळण्यात किती असतील. हे सगळं त्यात तुम्ही तिथून बंद केला की हे बोकांडी बसतात. ओळखायचे घर, मग उद्देशाच्या घरी जायचे का आपण साधून, देवाच आहे तो चालणार. एक घराच्या बाजूला दुसरं घर उद्देश आहे, ते निवडायचं नाही. मग घर निवडायचंच नाही का, निवडायचं. मी त्याच्यात ज्ञान सांगताय स्वामी, जीव तोडून सांगताय. तिथे दिसतंय आता तरुण मंडळ आहे तिथे, सडा संभाजन काढले, दारामध्ये मंडप टाकलाय, लाईट डेकोरेशन आहे, शिवमंगल कार्य. तिथं जायचं नाही मुद्दाम, तिथं ते घर निवडायचं. मग तिथं कुत्र झाडूक चाटतंय त्या दारामध्ये, का नाही, अंड्याची टरकलं पडलेलं आहे, थोबाड तिथं घ्यायला चाललंय. सोडून दे ना ते घर. स्वामींनी वचन सांगितले म्हणून लगेच घर ना निवडत भिक्षा स्वामींनी लगेच चालणार असं नाही. तू डोकं ठेव तिथं बाबू. तिथं चौक बांधलाय, तिथे 4 बसलेले आहेत, पुढे यायलाय तिथून बागे खालून, तिथं कशाला चालायची, बाळांतून झाली ना तिथं बाबू. असे लय सगळे भारतीय संस्कृतीचा अभ्यास पाहिजे साधूला. साधू म्हणजे सोपं वाटतं काय की, आता तर कोणीही साधू व्हायले असं नाही.
सगळा अभ्यास असावा कल्चर चालली धवायचं नाही तेवढी भरण तिथे आज कार्यक्रम या गावात चांगला आहे किंवा श्राद्धच आहे गावात हिंसेनच मेले नाही त्याच्याच बाजूला चालले दिसतेला गप ना बाबा दुसऱ्या गावाला जाईना आता तू आहे ना तिथून तशा वेळेला तुझं आगमन सुद्धा त्या मेलेल्या आत्म्याला मुक्ती मिळून जातं आपलं आगमन म्हणजे सामान्य समजायचं नाही पण असं हाय क्वालिटी मृत्यूच्या ठिकाणी जसा भूचाल त्या घरावर साधूची दृष्टी जरी पडली तरी ती घर शुद्ध वास्तुशांती करायची काय गरज आहे पण तुमच्या तशी क्वालिटी पाहिजे ती क्वालिटी निर्माण करण्यासाठी काय म्हणतात तू असं आपलं नेटवर्क कर नीट चल ओळख नको दाखवू ओळख करू नको आणि ओळखीच्या घरी जाऊ नको काय असेल ओळख सांगून ओळख झाली की बाबा दंडवत या पुन्हा यावर का बाबा भिक्षाची आठवण झाल्यावर या तर आपलं समजा ठीक आहे जर मरूर समजलं आपलं म्हणून तर ठीक आहे म्हणजे सगळा कार्यक्रम बिघडतो ते हळूहळू नावडत ते मग सांगित आहे ना सांगते तोच परिवार त्या व्यक्ती आपल्या मग होतं प्रेम धार्मिक प्रेम होतं मग नंतर सगळंच प्रेम होतं मग तो तीर्थयात्रेला घेऊन जातो गाड्या काढतो गाड्या काढायच्या त्यासाठी असतात साधून गाड्या काढायच्या त्यासाठी असतात तो परिवार 15 दिवस सोबत आहे मग धार्मिक प्रेम होते मग देवाने भान वाढते मग आपली आवक वाढते सगळंच वाढत ते धर्म जेव्हा गेला ज्या क्षणाला तुम्ही स्वामी सोडले गाडी पकडली ना तीर्थयात्रेची तेव्हा तो स्वामी गेले ना तुला सांगितलं होतं का स्वामी गाड्या काढायला सांगितलंय तू का काढायला त्याला घडण्यासाठी मी घडवते स्वामी तू तुझा असतीपर्यंत हाण ना तिकडं कर ना तू याला झमेला करतो 3 महिने 4 महिने खेळावं लागतं लोक गोळा करायला लई एनर्जी लॉस करतो महाराज देवाने दिलेली माझी सेवा आहे समाज सुधारक आहे आचार्य प्रवर्तक खातेदार समाजसेवक आहे बर काय कुठली दिशा बदलली काय समाज असे समाजसेवेचं फळ आहे बरं का आता समाज उद्धारक महान योगी पुरुष बर छान स्वामींच्या आयामात कुठेच नाही तुम्ही अशी नाटकं नाही करायची साधू झाला शांत ते लटंबळ आलं की तेवढा ताण आला सगळं झालं ना त्यांचं खाण्यापिण्यावर पैसे जाऊ पैसे गवून सगळं लटंबळ सांभाळावं लागलं ना तुम्हाला गाडीतल्या सगळ्या लोकांची घरं माहीत झाली सगळ्यांचे फोन माहीत झाले सगळ्यांचे रिलेशन माहीत झाले रिलेशन मध्ये आपलं रिलेशन मध्ये गुंतून गेलं धार्मिकचा काय प्रश्नच नाही रिलेशनला धार्मिक रिलेशन काय संबंध धर्माधार जेवढा आहे असं तर स्वामींचा आधार कोणत्या धर्माला आधार नाही हा तो त्या लेवलला उभा राहिलाय तो अनुसरणारा आहे तो आधारहीन आहे तो त्या लेवलचा आहे तर त्याला तुम्ही आधार तुम्ही आस्था धर्माधार दोन यात्रा काढायच्या पदयात्रा काढायच्या धर्माचा हे ते निम्न लेवलची त्यात तुम्ही अडकू नका बरं माणूस अडकतो बरं आम्ही आज आहे उद्या आम्ही मौन शिकावं आम्ही बोलणारच नाही जसं पदयात्रेला बघलो म्हणून शिकत पायी बोंबलत नाही फिरायचं समूह अशा अनेक तीर्थयात्रेची गाडी निघायची म्हणणार बाबा सगळ्या बाहेर चालल्या आम्हालाही जायचं ते महाराष्ट्रात जा मला 1 महिन्याची गाडी बुक करून दे महाराष्ट्राच्या बाहेर नाही अजिबात नाही
काही गरज नाही. तर हे स्वामींना असं ज्ञान करायचे, म्हणून तुमची जी जीवनच तुमचं चरित्र आहे. म्हणून या शास्त्राचे अनुगरले असा अनेक अर्थ आहे त्याच्यामध्ये. तुमचं जीवन या अनुसरावे म्हणलेलं आहे स्वामींनी. तिच्या मागा म्हणले ते अनुसरा. तुमचं अनुसरण मरेपर्यंतच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही अनुसरतच असता. आता दीक्षा घेतली म्हणजेच अनुसरले असं नाही. तिथून तो प्रवास सुरू झाला आणि मरायच्या क्षणाला तो संपला. दोघड्याचं अनुसरण भाग्यवानाला मिळतं, आहे का नाही. आता दीक्षा घेतली लगेच गेलो, ते फार भाग्य. आपण भाग्यवान नाही, मरण येत नाही आणि अशा अनेक प्रसंगाला आपण साक्षी राहतो. स्वामींनी ते पण सांगितले ना, जानकिया दुःख तुम्हाला जाणीव जर झाली असेल तर काही प्रसन्न होता तर तुम्हाला काय स्वस्तच आहे. हा विखोच आहे ना सगळा. सुखात तिथे पण अनेक हजारो अर्थ त्या वचनात बांधले त्याने. तर हे तुमचं अनुसरण चरेत आहे. चरे वेती चरे तो सिद्धांत आहे, मस्त आवडतो तुम्हाला. तर अशा प्रकारे तुम्ही निघाला. तरुण मंडळाचं घर लागलं, तिथं जायचं नाही. एकीकडून निघावं, एकीकडून निघावं, परत रिटर्न त्या रस्त्याने यायचं नाही. तसंच तुम्ही पुढे जायचे. असं का बरं एकीकडून निघायचं एकीकडून निघायचं? रिक्ता आलं पाहिजे. अभिमान्यांचा परिवार गेला पण निघता नाही आलं पाहिजे. विधीच्या चक्रीवात जाता आलं पाहिजे, बाहेर पण निघता आलं पाहिजे विधीतून. म्हणून त्याला रिगणे निघणे, रिगावा निघावा. विचाराचा आणि आचाराचा. आचाराचा रिगावा निघावा सोपा आहे, विचारांचा रिगावा निघावा नाही कळत माणसं. बोलायला कळाले की आपल्या मनात एखादा विचार आला तो त्याला बाहेर कळत आला, लेट गो, अवेअरनेस आला, डिटॅचमेंट. यार तो कशाला आला, जसा आला तसा नीट तू मला दुःख देतोस का, मला क्रोध आणतोस का, मला लोभात पाडतोस का, मला विमोहित करतोस का माझं जीवन. हे विचारांना कर, म्हणून रिगावा आणि निगावा माहित पाहिजे. स्वामीने किती छान गुंपन केली ना विचारांची, काहीच ठेवलं नाही देवा. मग रिगावा निगावा जाणार. मग लगेच तसं नाही करायचं. कोण निघाले पुढं प्रेत आहे, मग पुढे जायचं का तिथे? तुम्ही दुसरीकडे जाय ना भाऊ. तुझं काय कुठं गेलं नाही, कुठं मर जाऊन नडा होय. तू मरायला निघाला, तुला जगायचंच नाही ना. तो निरसा निराशा निराश्रित झालेला आहे का नाही. एक वाक्य जरी आचरलं आपण, एकच वचन आहे, बाकी काय नाही करायचं. हे त्यातलं संन्यासी आहे. काही म्हणता नगरांत पात्रांत नगरांत झाल्यान पात्रांत नव्हे चित्रापदरी. दीक्षा मागून मिळालीच नाही. त्या गावकऱ्यांचं प्राक्तन पाहिजे ना तुमच्या धुळीत तत्पर भास्कर द्याय ना. ते गाव फिरून बी कोणी दिलंच नाही. तर मग एका ठिकाणी उभं राहावं, भिक्षाम देही म्हणावं आणि आई अर्धी शिवी भाकर देतात मला, कुत्र्याला टाकण्यापेक्षा मला तर द्या असं म्हणा. म्हणताना याची कलेनं म्हणावं का बाई गरम भाकर असते तर बघा नाही तर करून देतात ना मला. असं नाही, तुम्ही तिला असं म्हणा, आई म्हणा तिला. आई शब्दात तुम्हाला विचार निर्माण नंतर ताई म्हणा, बाई म्हणू नका. बाई म्हणलं की बाई आठवत प्रकारची माझी बायको ही नटामुळे घुसत होता. बाई तुम्ही काय छान स्वभाव तुमचा, अगं घे ना आता गपचूप घे बरं.
श्री भाकर पाहून सुद्धा तो म्हणतो श्री भाकर एवढी चांगली आहे गरम कशी असेल हो? आता तू गप ना बाबा तू घे ना जाय ना आता. म्हणून स्वामी सांगतात की कसं करायचे ते अपजरी आता अपजवण्याचे प्रकार. स्वामी किती शब्द तुम्हाला सगळं ओपन करून सांगतील. तो शेवटच्या घरी मागताना असं मागावं. तिथं मग तेव्हाच न बंगले पाहिजे घराची वाचायची दरवाजा बघायचा दरवाजाच्या आतमध्ये दरवाजा बघायचा अंदाजांचा आणि मग म्हणायचं लय बोलतात नको भिक्षा बोलायचंच नसते हा इथं बोलायचंच नाहीये. आता शेवटचं घर आहे दिसलं तिथे एखादा लेकरू खेळतंय बाळ खेळतंय एखादी आजी बसली तसं काय पाहत बसायचं ना. तुम्ही खेळलेले तर तुम्हाला आठवते हा ते लेकर आठवले बरे खेळवणारे आठवल्यावर पुन्हा गुप्त होतो लगेच गुप्त. मग कसं म्हणायचं अब्जवायचं कसं त्या शेवटच्या घरात. तुमचा टाइम संपलेला आहे ना आता. स्वामीने दिलेली विधी वाक्यांची मर्यादा संपलेली आहे आणि आहार तर पूर्ण नाही तुम्हाला 2 भाकरी लागतात. मग कसं अब्जवायचं. मग पहिले खाकरावं कोणी आहे का घरात कुत्र्याला टाकणारी भाकर असून पडलेली तर आणता का मी उभा आहे असं म्हणा. घरात डोकावून उंच तासा करून अदल बगल पाहिजे नाही. अशा अनेक गोष्टी करायच्या नसतात. तुम्ही पुण्या लेवलवरती आहे. एक बाई दिसते लागली साधूबाई नवराज घेऊन आला आहे ना पाया पडला तो तिला दीक्षा दिली. कोण होती ती बाई आणि तो काय म्हणला ती काय म्हणली तिला अरे जे पाय चाटलेस ना तो हाग रात्री बघ नाही पायांवरच नाहीत का तुम्हाला चाटच पडला. अरे हा एक वेगळा आचार प्रणाली काय ते सामोरं असं स्त्रीमध्ये काय ओळखलेच तुम्ही माझी कोण टाकलेच ना. तर सामर्थ्य संपन्न जीवन आहे त्या तिला कोणी पाठवलं होतं जा म्हणाले हे बाबू गावकर असे धन्य स्त्रिया होऊन गेल्या सौंदर्य संपन्न स्त्रिया अगडम बगडम नाही. कुठे असं नाही शब्द आहे की नाही मरण टाळत नाही. तुला पाहून पोर करी आचार्य बटवासांनी तो स्वागत करावं. कोण येते म्हणाले माझा सुखयोगींद्र येत असतील आचार्य आज कोणी कुठेही जाऊ नये सगळ्यांनी आपला विधी थांबवा तो जिंकून येत असं ते जीवन आपलं आहे असं स्वतः निर्माण करा. त्या पुरुषांना आठवा. तो अखंड साधवतो म्हणजे सगळ्यांना आठवणं म्हणजे साधवतो दुसरं काय भानगड नाही. बरं कुठेतरी गेल्यानंतर तुम्हाला आठवणीच करायच्यात मग आठवणी कोणत्या करायच्यात हे सांगतात स्वामी की असं नाही चाललं नाही पाहिजे. तर म्हणाले आता अब्जन करा नातोवास म्हणता जी अब्जवीचाही न मिळे तर काय करा. कोणी दिवस नाही तर त्या गावात असे नराधमाचे ते अनाधिकारी आहेत विपरीत बुद्धीचे आहेत साधूला शिया देणारे त्या गावात बसलेले आहेत. तर मग
स्वामी म्हणतात भाऊ नाहीतर खुंट येईल. शांत बस. खुंट म्हणजे काय? खुंट व्यायाम. गाय काय खुंट गिळते का? ती खुंट चोखत असते ती. जिभेला पाणी आणून चोखा. सगळे पदार्थ दिसतात ना, इथे दिसतातच की. ते गिळावं नाही तर मग त्याला बघावं सकाळी जाऊन आले. हे त्यासाठीच तर होतं ना सगळं. बघावं त्याला हातात घेऊन नका. मग मला कधी आकर्षण नाही राहणार. खुंट तुम्ही का गिळताय? स्वामीने सांगितलं म्हणून. खुंट गिळताना शिळी भाकर आठवली पाहिजे तुम्हाला. तो रस द्रवेल ना. ती लाळ जर नाही बंद केली निसर्गाने, तू काय करता तुम्ही? अमृत खाल्ला तरी ते पचणार नाही ना. म्हणून ते खुंट सांगितलं. अशा अनेक हेतू असतात. तोंडाला कसं पाणी सुटतं त्याला. जो आवडीचा पदार्थ आहे, गुलाबजामुन बाजारातच आहे, तर इथंच पाणी सुटतं. इकडून तिकडून अशा अनेक पदार्थ असतात ते माणसाला आपलं होतात, ठीक आहे. उगीच लक्ष जात. भजे असतात, भजे. भजे मग सकाळचे भजे बघा इथंच पडले, मिरची होता तो उचलायचा, समोर धरायचा, खातो. जीवित विचारायचं नको ना आता, गाण आहे त्या गाण्यासाठी तो तुरडत होता ना. ते असे अनेक प्रकार असतात ना. ही खुंट गिळायची. लोक तर केसांसाठी मोठी जबरदस्त सगळीकडे गोंधळ करण्याची केस. ते आपण कोणाच्या घरी गेल्यानंतर ती केस दिसतात पडलेली तिकडं. अशी विकृत भावना आहे. म्हणजे केसाचा तिथं गोंधळ आहे सगळा. केस खाय ना मग पडलेले, खाय बाईची खायची. लय बुरशी पडलेले असते. आणि बाबा झोपाची बाबा, त्या बाबांना कसं झोप लागेल की घाम पडलेली बेडरूम मध्ये सगळं तसंच असतं. कुठे होती बाई केस कोण? ते केसांना काही किंमत आहे का आता? केस पाहून सुद्धा लाड होते बरं का. ते युट्यूब फेसबुक भानगडे अवघड आहे ते. काय हा साधूकडे कोमट ज्ञान जे खोज नाही ना, भयानक असतात. असं त्याला हातातली गाठी कधी पडली ती कळत नाही, चिंतन करत. तो खुंट हा नाही गिळायचा, खुंट तो गिळायचा, विधी चाचता गिळायचा. दुसरे कुठे गिळे ना अनेक सृष्टीत तेच चाटलंय ना. तर काय ईश्वर कृपेशिवाय ईश्वराची जाणीव होत नाही ना. ईश्वर प्राप्ती व्हावी हा एकच गोल टिकत पण नाही, भंगच होत लगेच. काय पडलंय तर हा खुंट गिळावा लागतो. मग नाथोबाई शिखा सूत्र त्याची हे नाथोबासांचं अनुसरण. आता एक एक टप्प्याटप्प्याने व्हायले. तेव्हा शिखा सूत्र होते ते स्वामीने काढून टाकले, मनानं काढले त्याने. ठीक आहे, ओके, फायनल होणार. आता मी जीवनात करणारच नाही, घालणार नाही. मग नाथोबाई म्हणतात जे आपला वर्ण जाणत सर्वज्ञ आणि ते समोर बसलेले आहे. नाथोबा स्वामींना विचारतात, आपला वर्ण जाणतात तेच सवर्णी दीक्षा करूही आपली ओळख आहे किंवा तुम्ही कोण आहात. आणि भट्टांच्या जीवनात ते झालंय की नाही. भांडारे कार वेगळे झाले थोडेसे, पण ते गुतले शेवटी. स्वामी ते म्हणतात येजी आपला वर्ण जाणतात की तुम्ही महाराष्ट्राचे आहेत, वाण्याचे आहेत, स्टँडर्ड घराण्यातले आहेत. आणि त्याला माहिती आहे चौवर्णी दीक्षा करू येईल मला त्या गावात. सर्वज्ञ म्हणतात हे जाणे ते
यथेष्ट चेष्टा न केलं. हे सूत्र समजायलाही आयुष्य जाईल. हे ब्रह्मसूत्र आहे आपल्या देवाचं. जे जाणे जे तेथ यथेष्ट चेष्टा. नाथवासांच्या प्रकरणावरून तुम्हाला जिथे जाणता तिथे यथेष्ट चेष्टा करू नये. तुम्ही जर संन्यासी झालात ना, मग त्याच गावात तिथेच जाऊन चेष्टा कोण करतं? डुकरं नंबर एक चेष्टा करतात, कावळे, कुत्रे आणि मांजर. हे असे 2-4 प्राणी आहेत की ते संघटित होऊन चेष्टा करत ताटत बसतात. म्हणजे काय? सावळी जाऊन बसायचं, नको त्या ठिकाणी जाऊन तुम्ही बसायचं. वेश पण काय? साधूचा. बसले कुठे तुम्ही? पाण्याच्या काय म्हणतात पीव्हीआर थिएटर आहे, पिक्चर तिथं जाऊन बसले. हॉटेल रेस्टॉरंट आहे 5 स्टार तिथं जाऊन बसले. वेश्याचा रस्ता अड्डा आहे तिथे, नको त्या बाया बसल्या तिथं जाऊन बसले. दारुडेच बसले तिथे जाऊन बसले. छान डोळी काय होईल ते. तर अशा प्रकारे यथेष्ट चेष्टा म्हणजे काय? संन्यास वेशाला न शोभणाऱ्या गोष्टी. पौर्णिमा आहे, स्थानाजवळ जाऊन बसले, चालेल का? नाही. त्यासाठी बसायचं. नाथोबा म्हणतात होती, म्हणून श्री चरणा लागले, दंडवत करून भिक्षा गेले. तुम्ही